हॅलो, मी डॉक्टर विजय गायकवाड, MD होमिओपॅथी. गेली 25 वर्ष होमिओपॅथी प्रॅक्टिस करत आहे उमरगा येथे, महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट धाराशिव. अनेक वेळा आपण मेनोपॉझल सिंड्रोमबद्दल ऐकून असतो, वाचून असतो, माहिती असते आपल्याला. त्याचसोबत मेनोपॉझल सिंड्रोम हे जसं स्त्रियांमध्ये 40च्या नंतर हार्मोनल बदल झाल्यामुळं काही बदल व्हायला चालू होतात आणि त्यामुळं आपण बऱ्याच जणांकडून मेनोपॉझल सिंड्रोमबद्दल ऐकलेलं असेल. पुरुषांमध्ये पण अशीच रजोवृत्ती असते. वयाच्या 40 वर्षानंतर पुरुषांमध्ये पण टेस्टोस्टेरॉनचं जे प्रमाण आहे हार्मोनचं ते कमी व्हायला लागतं आणि त्यातून उद्भवतात नैराश्य, थकवा, चिडचिडपणा, तसेच वजन वाढणे. त्यासाठी या कंडिशनमध्ये मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये याला अँड्रोपॉज म्हणतात. जसं मेनोपॉज असतं तसं हे अँड्रोपॉज असतं. अँड्रोपॉजमध्ये काय काळजी घ्यायला पाहिजे पुरुषांनी 40 नंतर? तर योगा, मेडिटेशन, व्यायाम रेग्युलर ठेवला पाहिजे. आहार संतुलित घेतला पाहिजे. आपल्याला काय पचतंय, काय पचत नाही त्यानुसार आहारामधले बदल केले पाहिजे. मन शांत ठेवणं गरजेचं असतं. चिडचिडपणा होत असतो तर त्यासाठी व्यक्त होणं गरजेचं असतं. अशा कंडिशनमध्ये कधी गरज पडली तर डॉक्टरचाही सल्ला घ्यायला पाहिजे. जसं स्त्रियांमध्ये मेनोपॉजमध्ये बऱ्याच वेळा ट्रीटमेंटला स्त्रिया येतात, पण पुरुष अँड्रोपॉजमध्ये येत असताना लक्षात येत नाहीत किंवा याबद्दल अनेकांना माहितीही नाही. म्हणूनच हा एक छोटासा व्हिडिओ बनवला आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. धन्यवाद.